हॅलो एव्हरीवन, जय भीम, नमो बुद्धाय. 7 फेब्रुवारी म्हणजेच त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माता रमाई म्हणजेच त्याग, सहनशीलता, करुणा याचं प्रतीक. बालवयातच माता रमाईंचे आई वडील निधन पावल्यामुळे त्यांच्या भावंडाची आणि त्यांची स्वतःची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यामुळेच परिस्थितीने माता रमाईला बालवयातच प्रौढ व्हायला भाग पडले. माता रमाई आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ त्यांचे काका आणि मामा यांनी केला. त्यानंतर आपल्याला माहितच आहे की भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह झाला. या विवाहाच्या वेळीस माता रमाई यांचं वय अवघड 9 वर्षाच्या होत्या आणि बाबासाहेब हे 14 ते 15 वर्षाचे होते. लहानपणापासूनच हाल अपेष्ट सहन करणाऱ्या माता रमाईने विवाहानंतरही तिला जी हत्या झाली तीही औषधाअभावी निधन पावली आणि त्यांचं दुःखही माता रमाई यांनी भोगलेलं आहे. आपलं बाळ हे आपल्यापासून दूर गेलं आहे, ही वेदना सुद्धा त्यांनी सहन केलेली आहे. सारे दुःख तुम्ही माझ्यावरती सोपवा असं म्हणून ते बाबासाहेबांना या संसाराच्या पाशातून मुक्त करते, अशी ही माता रमाई. म्हणूनच तिला त्यागमूर्ती माता रमाई असंच म्हणतात. असाच एक किस्सा आहे. जेव्हा रमाईंची तब्येत ही थोडी नाजूक होती तेव्हा हवा पालटसाठी त्या धारवाडच्या वसतिगृहामध्ये गेल्या. तिथे त्यांचं मन रमत असे. रमाई जेव्हा त्या वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात गेल्या तेव्हा त्या स्वयंपाकघरामध्ये शांतता होती. त्यावेळेस माता रमाई यांनी वसतिगृहाचे प्रमुख वराळे यांना विचारलं की आज स्वयंपाकघर का बरं बंद आहे. त्यावर वराळे म्हणाले की अजून वसतिगृहाला ग्रँट मिळालेली नाही आणि काही जुनी थकबाकी असल्यामुळे आपल्याला कोणी उधारही देत नाही. सारं ऐकून माता रमाई यांचं अंतःकरण भरून आलं आणि क्षणाचाही विलंब न लावता माता रमाई यांनी आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या आणि त्यातून जो पैसा आला त्यातून त्यांनी वसतिगृहातील मुलांसाठी जेवणाची सोय केली आणि आपल्या हाताने या वसतिगृहातील मुलांना जेवण बनवलं आणि ही मुलं विसलेल्या डोळ्यांनी करुणामयी मातेला पाहत होती. रमाईच्या याच बांगड्यांनी मुलांच्या मनात सोनं पेरलं. रमाईच्या या त्यागामुळे, सहनशीलतेमुळे, या तडजोडीमुळे या संसाराचा जिने गाडा हसत हसत फिरला आहे. त्यामुळेच ना सर्वांना या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब हे लाभले. त्यामुळे आजच्या काळामध्ये जर पती पत्नी यांचं नातं जर अधिकाधिक घट्ट करायचं असेल तर त्यागमूर्ती माता रमाई यांचे निदान 10% गुण जरी आपण स्त्री किंवा पुरुषांनी आत्मसात केले तर हे नातं अधिकाधिक घट्ट होण्यास मदत होईल. पुन्हा एकदा माता रमाई यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.